धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. विद्यार्थ्यांवर अमानुष. राजधानी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देताना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांकडून आक्षेपार्ह वागणूक दिली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शहर अध्यक्ष बबलू खैरे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ज्या पद्धतीने केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहे, प्रामुख्याने मुलींवर हल्ला करत आहे, मुलींच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांच्या पाठीमागे पोलीस अधिकारी काठी टोचतात, हे भारताच्या लोकशाहीला शोभनीय नाहीये. आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी विद्यार्थी तिथे जमलेले असताना त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, ते चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे. आणि राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी नरेंद्र मोदींच्या बंगल्याबाहेर जे आंदोलन केलं होतं, त्यांना सुद्धा या सरकारने एखाद्या गुंडा आणि मावल्यासारखं फरफडत नेलं. याचा आम्ही निषेध करतो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. लाठी हल्ल्याचा नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जो अमानुष लाठीचार्ज केला, नाशिक शहर मनसेच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केली आहे. दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, ज्या विद्यार्थ्यांवरती त्यांच्यावरती जो काही लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत. जे उद्याचे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांना हे लोक गुंड मारतात, त्यांना मारतात. अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही धर्मेंद्र जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. नरेंद्र मोदीचा आम्ही राजीनामा मागत आहोत. आणि जे गुंड स्वरूपामध्ये जो काही आपला गृहमंत्री आहे अमित शाह, त्यांचा सुद्धा आम्ही राजीनामा मागत आहोत. म्हणजे तुम्ही बघा की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांची मुलगी फॉरेन मध्ये शिकते, तिचा खर्च अर्धा आपला भारत देश करतो आहे. म्हणजे 12 वर्ष सत्तेमध्ये राहून सुद्धा यांना एक युनिव्हर्सिटी नाही बनवता आली, एक चांगलं कॉलेज नाही बनवता आलं. यांच्या आमदारांचे पोरं, खासदारांचे पोरं हे फॉरेन मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती, आपल्या कामगारांच्या पोरांवरती हे लाठीचार्ज करताय. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आज निषेध करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. नीट सीईटी परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकारचा दिशाहीन कारभार जबाबदार असून त्याचे उत्तरदायित्व देऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मनसे ठाम असल्याचं आंदोलनातून दिसून आलं. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.